हाय, मी पल्लवी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवर। आज मी घेऊन आलेली आहे डर्मा टच कोजिक ॲसिड 2% फेस सिरम। याचा रिव्ह्यू मी शेअर करणार आहे। याची पूर्ण डिटेल्स मी आज तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे। हे जर सिरम तुम्ही घेतलं असेल, म्हणजे हे सिरम जर तुम्ही घेतलं असेल, घेण्याची इच्छा असेल किंवा भरपूरसे रिव्ह्यू बघितले असेल, रिव्ह्यू बघितल्यानंतर जर आपल्या फेसवर हायपर पिगमेंटेशन आहे किंवा काळे डाग आहे, सनटॅन झालेला आहे, भरपूरसे छोटे मोठे प्रॉब्लेम्स आहे आणि आपण ते कमी करण्यासाठी रिव्ह्यू चेक करत असतो किंवा सिरम वगैरे घेत असतो। हे जे सिरम आहे, हे जे प्रोडक्ट आहे डर्मा टच कोजिक ॲसिड 2% फेस सिरम, हे फेस सिरम 2% कोजिक ॲसिड सोबत येते। त्यामुळे हायपर पिगमेंटेशन असेल तर आपल्या फेसवर छान प्रकारे वर्क करणार हे सिरम। आता हे सिरम यूज कसं करायचं, हे कशासाठी घेतलं जाते, याचे फायदे काय आहेत, नुकसान काय आहेत, इफेक्ट काय, साईड इफेक्ट काय, हे सगळं आज मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे। व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा। जर तुम्हाला पूर्ण डिटेल्स जर हवी असेल तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की। आपल्या फेसवर जर हायपर पिगमेंटेशन असेल, भरपूर सनटॅन झालेलं असेल, बाहेर जातो इकडे तिकडे जातो त्यामुळे भरपूरसं सनटॅन झालेलं असेल किंवा आपली स्किन काळवटलेली असेल, आपल्या फेसवर भरपूर काळे डाग असतील, इकडे तिकडे फेसवर काळे डाग झालेले असते किंवा ॲक्ने पिंपलचे दाग धब्बे असतील, हे सगळं कमी करण्याचं काम हे सिरम करत असते, प्रोडक्ट करत असते। यात कोजिक ॲसिड 2% आहे, म्हणजे हे सिरम कोजिक ॲसिड 2%, डर्मा टच कोजिक ॲसिड 2% फेस सिरम आहे। आता या ह्या प्रोडक्टच्या इन्ग्रेडियंट लिस्टमध्ये काय आहे, इन्ग्रेडियंट लिस्टमध्ये कोजिक ॲसिड 2% आहे, त्यानंतर आहे नायासिनेमाइड, त्यानंतर आहे हॅलोरनिक ॲसिड, अल्फा आर्ब्युटिन, अशा प्रकारचे इन्ग्रेडियंट्स इथे यूज केले गेलेले आहे। जेव्हा कधी तुम्ही सिरम जर तुमची घेण्याची इच्छा असेल किंवा घेतलेलं असेल, घेण्याची इच्छा असेल किंवा घेतलं असेल तरी ठीक, नाही घेतलं असेल तरी ठीक, हे तुमच्या इच्छेचा प्रश्न आहे की आपल्याला घ्यायचं आहे किंवा नाही घ्यायचं आहे। तुम्ही इन्ग्रेडियंट लिस्ट चेक करून घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही यूज करा किंवा तुम्हाला बघणं आवश्यक असेल इन्ग्रेडियंट लिस्टमध्ये काय आहे काय नाही आहे, आपल्याला काय सूट होते काय सूट होत नाही हे बघणं आवश्यक असतं। यात जे काही इन्ग्रेडियंट्स आहे ना, ते आपल्या फेसवरचे दागधब्बे कमी करणं, आपल्या फेसला क्लीन अँड क्लिअर का ठेवण्यासाठी, स्मूथ ठेवण्यासाठी आणि एक इव्हन टोन स्किन देण्यासाठी हे इन्ग्रेडियंट्स यूज केले। कोजिक ॲसिड हे आपल्या फेसवरचे दागधब्बे कमी करते, आपल्याला एक क्लीन अँड क्लिअर स्किन देत असते, इव्हन टोन स्किन देत असते। छोटे मोठे दागधब्बे असते, सनटॅन झालेलं असते, उन्हाने जी स्किन काळवटलेली असते, ॲक्ने पिंपलचे दागधब्बे असते, हे सगळं कमी करण्याचं काम कोजिक ॲसिड करत असते। त्यानंतर आहे हॅलोरनिक ॲसिड। हॅलोरनिक ॲसिड हे आपल्या स्किनला स्मूथ शायनी ठेवत असते। नायासिनेमाइड हे सुद्धा आपल्या स्किनवरचे दागधब्बे कमी करते, आपल्याला एक इव्हन टोन स्किन देत असते, आपल्याला एक क्लीन अँड क्लिअर स्किन देण्याचं काम नायासिनेमाइड करत असते। अल्फा आर्ब्युटिन हे सुद्धा आपल्या फेसवरचे दागधब्बे कमी करून आपल्या फेसला एक क्लीन अँड क्लिअर स्किन देण्याचं काम करत असते। जे काही इन्ग्रेडियंट्स यूज केले आहेत ना, ते आपल्या फेसवरचे दागधब्बे कमी करते, सनटॅन कमी करते आणि आपल्याला एक क्लीन अँड क्लिअर स्किन देण्याचं काम करत असते। आता हे झाले इफेक्ट। साईड इफेक्ट पण असतात, साईड इफेक्ट असतात। काय असते ना, सर्व काही स्किन केअर प्रोडक्ट सर्व स्किन केअरसाठी बनलेले नसते। यात कोजिक ॲसिड 2% आहे, कुणाला सूट होते कुणाला सूट होत नाही। सर्व कोणती स्किन टोन कशी असते, कोणती स्किन टोन कशी असते, कोणती सेन्सिटिव्ह स्किन असते तरी सुद्धा कुणाकुणाला कोणत्याही स्किन टोनवरला काही सूट होत नाही। त्यासाठी काय असते ना, जे काही यूज करायचं असते ते पॅच टेस्ट करणं गरजेचं असते। मी आज यूज करून दाखवलेलं आहे किंवा मी सांगितलेलं आहे की मी हे यूज केलेलं आहे, मला सूट झालं आहे, तिथपर्यंत ठीक आहे, मला ते सूट झालं, पण ते तुमच्या स्किन टोनला सूट होणार किंवा नाही होणार हे तुम्हाला पॅच टेस्ट करणं खूप गरजेचं असते। जेव्हा कधी तुम्ही प्रोडक्ट घ्यायची इच्छा असेल किंवा घेतलं असेल, जेव्हा कधी घेतलं असेल त्यावेळेस ना पॅच टेस्ट नक्की करा। 2-3 दिवस इथे यूज करून बघा, थोडं 1-2 ड्रॉप्स यूज करून बघा, काही इफेक्ट काय, म्हणजे काही इरिटेशन होते का, रेडनेस पण येते का, किंवा काही इरिटेशन किंवा असं काही वेगळं फील होते का। जर यातलं काही होत नसेल तर ते तुम्हाला सूट झालं आणि सूट झाल्यानंतर ते तुम्ही कंटिन्यू करू शकता। जर पॅच टेस्ट केल्यानंतर सूट झालं तर आरामात कंटिन्यू करा, त्याचे इफेक्ट तुम्हाला भरपूर दिसतील। तर हे जे प्रोडक्ट आहे ऑल स्किन टाईपसाठी आहे, 18च्या नंतर कोणीही यूज करू शकता। 18+ म्हणजे 18 नंतर तुम्ही कोणीही यूज करू शकता, 18च्या पहिले यूज करू नका, 18 नंतरच यूज करा। आणि ऑल स्किन टाईपसाठी आहे, सर्वजण यूज करू शकता, पण तरी सुद्धा पॅच टेस्ट करणं गरजेचं असते। ब्रँड जरी म्हणत आहे ऑल स्किन टाईप तरी सुद्धा पॅच टेस्ट करा आणि त्यानंतरच कंटिन्यू करा। आता हे यूज कसं करायचं, यूज करण्याची पद्धत काय।
ब्रँड म्हणत आहे डेला आणि नाईटला असं सांगितलेलं नाही, आपण कधी पण यूज करू शकतो. पण सर्वात आधी नाईटला यूज करा. नाईटला कसं असते ना, आपल्याला रेस्ट मिळते, त्यासाठी नाईटला यूज करणं आवश्यक असते. आणि डेला यूज केलं तर सनस्क्रीन यूज करणं आवश्यक असते. आपण कोझिक ॲसिड अशा प्रकारचे जर सिरम असो, फेस वॉश असो किंवा सोप असो यूज करत असलं तर सनस्क्रीन यूज करणं आवश्यक असते. सन पडत असते, ऊन पडत असते, त्यामुळे काय असते ना, आपला फेस पुन्हा काळा होण्याची किंवा उन्हामुळे अजून त्याच्यावर साईड इफेक्ट होण्याची शक्यता असते. त्यासाठी कसं असते ना, नाईटला पहिल्यांदा यूज करायचं. एक टाईम नाईटला यूज करा. रेस्ट ज्यावेळेस आपण करत असतो त्यावेळेस फेस वॉश करा. कोणतीही स्किन केअर करा, फेस वॉश करा. फेस वॉश केल्यानंतर आपल्याला हे सिरम यूज करायचं आहे. सर्वात पहिले फेस वॉश करायचं आहे. फेस वॉश केल्यानंतर फेस ड्राय करायचा आहे. ड्राय केल्यानंतर आपल्याला 4 ते 5 ड्रॉप्स आपल्या फेसवरती घ्यायचं आहे. 4 ते 5 ड्रॉप्स आपल्याला फेसवरती लावून ते डॅब डॅब करून आपल्याला फेसवर ॲब्झॉर्ब करून घ्यायचं आहे. लाईट वेट फॉर्म्युला आहे, जास्त काही हे नाही, लाईट वेट आहे, लवकर ॲब्झॉर्ब होते, लाईट वेट फॉर्म्युला आहे आणि छान असं सिरम आहे. आणि ओव्हरनाईट आपल्याला रेस्ट करायची आणि त्यानंतर आपल्याला डेला आपलं स्किन केअर करायचं आहे. म्हणजे फेस वॉश करा आणि त्यानंतर जे काही स्किन केअर. आणि जर डेला यूज करायचं आहे, डेला यूज करण्याची पण पद्धत असते. फेस वॉश करा, सिरम यूज करा आणि त्यानंतर सिरम यूज केल्यानंतर आपण बाकीचे स्किन केअर म्हणजे मॉइश्चरायझर किंवा बाकीचे स्किन केअर सुद्धा यूज करू शकतो. काही हरकत नाही, लाईट वेट फॉर्म्युला लावल्यासारखं काही वाटत नाही. सिरम यूज करा आणि बाकीचे स्किन केअर करा. अशा प्रकारे हे प्रोडक्ट यूज करायचं आहे. छान असं प्रोडक्ट आहे, म्हणजे छान सिरम आहे. जर आपण यूज करत असलो 1 बॉटल 2 बॉटल यूज करून बघा. हळूहळू यूज करा. हळूहळू आपल्या हायपर पिगमेंटेशन असेल, काळे डाग, सनटॅन वगैरे भरपूर प्रमाणात कमी झालेलं असेल आणि आपल्याला एक ब्राईटनिंग स्किन देईल, ग्लोईंग स्किन देईल. अशा प्रकारे सिरम आपल्याला यूज करायचे आणि आपल्याला जर हळूहळू सर्व छोटे मोठे प्रॉब्लेम्स आपल्या स्किनवरचे कमी होतात दिसतील. आणि सर्वात मेन आहे पॅच टेस्ट करा. पॅच टेस्ट केल्यानंतरच कंटिन्यू करा. पॅच टेस्ट जर आपल्याला सूट झालं तरच कंटिन्यू करायचं, नाहीतर आपण रिव्ह्यू चेक केले आहे, भरपूर तिने असं सांगितलं आहे किंवा माझ्या कोणी आजूबाजूला यूज केलेलं आहे, त्याच्या स्किन टोनला सूट झालेलं आहे म्हणून मी सुद्धा यूज करतो आणि डायरेक्ट यूज करतो, असं यूज करू नका. रिव्ह्यू बघून काय असतं ना, फक्त रिव्ह्यू बघूनच आपल्या फेसला यूज करायचं नाही. रिव्ह्यू बघितल्यानंतर सुद्धा पॅच टेस्ट करणं खूप गरजेचं असते. रिव्ह्यू आपण देत असतो, मी रिव्ह्यू देत असते, त्यातली सर्व काही माहिती सांगत असते, पण पॅच टेस्ट करून आपल्याला यूज करणं हे गरजेचं असते. पॅच टेस्ट करा, 1-2दा इथे यूज करून बघा, पॅच टेस्ट करा. आपल्याला सूट झालं तर ठीक, सूट झाल्यानंतर कंटिन्यू करा. 1 ते 2 बॉटल यूज करून बघा, पेशन्स ठेवा. हळूहळू सर्व छोटे मोठे प्रॉब्लेम्स कमी होतील. छान असं सिरम आहे. मी भरपूरशी डिटेल्स दिली आहे, कसं यूज करायचं, सिरम कशाने बनलेलं आहे. जर आपल्याला सूट झालं किंवा एखादी सूट झालं नाही तर स्किन टोनचा प्रॉब्लेम असतो, ते आपल्याला का बरं सूट झालं नाही, आपल्या स्किन टोनमध्ये काहीतरी कोणत्या तरी इन्ग्रेडियंट्स असते ते सूट झालेलं नसते, त्यामुळे आपल्याला इरिटेशन होत असते किंवा लालदाणे वगैरे येत असते, किंवा जर आपल्याला ते सूट झालं नाही तर ते आपल्या फेसवर काही वर्कसुद्धा करत नसते. असे भरपूरशा स्किन केअर असते की सर्व स्किन केअरसाठी बनलेले नसते. कुणाला काय सूट होते, कुणाला काय सूट होत नाही, त्यासाठी भरपूर स्किन केअर प्रोडक्ट बनलेले आहे आणि मी त्याचे रिव्ह्यू सुद्धा घेऊन येतो. म्हणून पॅच टेस्ट करा, कंटिन्यू करा, यूज करून बघा. 1-2 बॉटल्स यूज करून बघा. जर सूट झालं त्यानंतर हळूहळू प्रॉब्लेम्स कमी होतील. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला थोडाही आवडला असेल, एंडपर्यंत बघितलं असेल, पूर्ण बघितलं असेल, माहिती पूर्ण घेतलेली असेल आणि आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.